हॅलो वॉरियर्स, या लेक्चरमध्ये आपण पुढची टेस्ट जी इकॉनॉमिक्सची होती, एकूण 15 प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तुम्ही टेस्ट सोडवलेली असेल आणि तुमचा स्कोअर काय आलेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न होता, खालील विधाने विचारात घ्या. 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे 1950च्या दशकापासून 1980च्या दशकापर्यंत GDP वाढीचा दर जो आहे तो सरासरी 3.5% आसपास होता. कुठलं विचारलं? 1950 ते 1980च्या दरम्यान. या काळामध्ये दरडोई उत्पन्न वाढीचा दर केवळ 1.3% इतकाच होता. याला हिंदू वृद्धी दर असे संबोधण्यात आले. आणि चौथं विधान आहे, ही संज्ञा 1978मध्ये प्रथम प्रोफेसर राजकृष्णन यांनी वापरली. म्हणजे इथे 4 विधानांमधून 4 फॅक्ट ज्या आहेत त्या तुमच्या कव्हर होतात. जे स्टुडंट नवीन आहेत आणि ज्यांना कन्फ्युजन आहे की हा प्रश्न कुठून आला, त्यांनी इकॉनॉमिक्स परत एकदा व्यवस्थितपणे अभ्यासण्याची गरज आहे. कारण जेव्हा आपण अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र हा विषय अभ्यासायला लागतो, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासावी लागतात. तिथे आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. तुम्हाला काय विचारलं आहे? योग्य नसलेले, योग्य नाही आहे म्हणजेच ते कसं असेल? अयोग्य असलेलं विधान. अयोग्य विधान कुठलं आहे? इथे दिलेलं एकही विधान अयोग्य नाही आहे. वरीलपैकी नाही किंवा यापैकी नाही हे याचं उत्तर असेल. कारण उत्पन्नाच्या आणि दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी असणं हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लो ग्रोथ रेट ऑफ इन्कम आणि पर कॅपिटा इन्कम, म्हणजे जो काही GDPचा वृद्धी दर आहे तो कमी असणं आणि दरडोई उत्पन्न वाढीचा दरसुद्धा कमी असणं, हे जर आपण पाहिलं तर हे भारतीय अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये एक कन्सेप्ट विचारली जाते तुम्हाला, हिंदू वृद्धी दर म्हणून. मग भारताचं जे दरडोई उत्पन्न ते कमी आहे, पण त्याच्याबरोबरच त्याच्या वाढीचा दरसुद्धा कमी आहे. म्हणजे पर कॅपिटा इन्कम तर कमी आहे, पण ज्यावेळेला पर कॅपिटा इन्कम वाढत आहे तर त्याचा जो दर आहे तो सुद्धा कमीच असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1990 पूर्वी तर हा दर खूपच कमी असायचा. 1950च्या दशकापासून जर आपण विचार केला तर 1980च्या दशकापर्यंत, 1950 ते 1980, ठीक आहे, हा कालावधी लक्षात घ्या. GDPच्या वाढीचा दर सरासरी 3.5% आसपास होता. तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर हा केवळ 1.3 इतकाच होता. ठीक आहे. आणि यालाच हिंदू वृद्धी दर असं म्हटलं जातं, हिंदू ग्रोथ रेट. आणि याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहे. डायरेक्ट हिंदू वृद्धी दर म्हणजे काय हे विचारलेले. या पद्धतीने 4 विधानं जी दिलेली आहेत तुम्हाला, या 4ही फॅक्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण आयोग याच्यापैकी कुठलीही फॅक्ट विचारू शकतो. मग ही जी संज्ञा आहे 1978मध्ये पहिल्यांदा प्रोफेसर राजकृष्णन यांनी दिलेली होती. 1950 ते 1980च्या दशकादरम्यान झालेली जी काही भारताची अल्पवृद्धी आहे, त्याचा जो अल्पवृद्धीचा दर आहे त्याच्यासाठी ही संज्ञा वापरण्यात आलेली होती. सो पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत? जेव्हा असा प्रश्न येतो ना, बरीच जी नवीन मुलं असतात त्यांना रेफरन्स नाही समजत की हा प्रश्न कुठून आला आहे किंवा आपल्या बुकमध्ये कुठल्या धड्यामध्ये दिले आहे. पण असे प्रश्न हे उत्तर काढण्यासाठी सगळ्यात सोपे प्रश्न असतात. तुम्हाला फक्त तुमचा कॉमन सेन्स यूज करायचा असतो, तुमचं जे नॉलेज आहे आत्तापर्यंतचं ते यूज करायचं असतं आणि तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता पहा, तुम्हाला विचारलं की सामाजिक निर्देशक कोणते आहेत. म्हणजे असा घटक पाहिजे जो सामाजिक आहे. शिक्षण सामाजिक घटक आहे, आरोग्य सामाजिक घटक आहे, अन्न सामाजिक घटक आहे. जेव्हा आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल बोलतो तेव्हा हा येतो आर्थिक घटक. हा सामाजिक घटक येतो का? नाही, हा येतो आर्थिक घटक. त्याच्यामुळे ड तुमच्या उत्तरात नको, अ, ब आणि क असायला पाहिजे. असा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2. ABC बरोबर हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. मग आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक जर आपण पाहिले, म्हणजेच असे सामाजिक घटक ज्यांच्यावरती आर्थिक विकासामुळे परिणाम होतो, तर अन्न आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, लोकसंख्या वाढीचा दर आहे. म्हणजे लोकसंख्या हा एक घटक येतो जो सामाजिक घटक असेल, सामाजिक विकासाचा निर्देशक असेल, सामाजिक निर्देशक असेल. आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मात्र आपल्याला आर्थिक निर्देशक पाहायला मिळेल. मग दरडोई उत्पन्न असेल, GDP असेल, हे सगळे कुठे जातात? आर्थिकमध्ये जातात. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. 2 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1948 रोजी करण्यात आली. आणि दुसरं विधान आहे, या समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस हे होते. हा ॲज इट इज प्रश्न आयोगाने 4 ते 5 वेळा विचारलेला आहे. आणि आयोगाने एकच विधान देताना त्याच्यामध्ये एक छोटीशी चूक, तीच चूक परत केलेली आहे. म्हणजे थोडंसं इन्फॉर्मेशन चेंज करून दिलेली आहे. दॅट इज राष्ट्रीय उत्पन्न समितीची जी स्थापनेची तारीख आहे त्याच्यामधलं जे इयर आहे हे
आयोगाचे जर PYQ तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की आयोगाने 3-4 वेळा सेम प्रश्न असाच विचारला आहे. 3-4 वेळा हीच तारीख आयोगाने बदलून विचारलेली आहे. ठीक आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्टला आहे, बट 1949ला आहे, 48ला नाही. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. अध्यक्ष PC महालनोबिस होते, हे बरोबर आहे. सो बी योग्य. पर्याय क्रमांक 2 असेल या प्रश्नाचं उत्तर. याच्यापूर्वी जेव्हा आयोगाने प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आयोगाने DR गाडगे हे अध्यक्ष होते असंही काही वेळेला दिलेलं आहे. सो PYQ व्यवस्थित करा. बरेचसे प्रश्न PYQ मधून कव्हर होतात. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे नॅशनल इन्कम कमिटी जी आहे तिची स्थापना 4 ऑगस्ट 1949ला झालेली आहे. अध्यक्ष होते PC महालनोबिस आणि सदस्य होते DR गाडगे आणि VKRV राव. ठीक आहे, तर ही तीनही नावं जी आहेत ती इम्पॉर्टंट आहेत. पहिला अहवाल या समितीने आपला 1951ला दिला आणि अंतिम अहवाल 1954ला दिला. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी म्हणून राष्ट्रीय उत्पन्न समिती आपण ओळखतो. ठीक आहे, थोडं माउथ अल्सर असल्यामुळे मला बोलायला त्रास होतो आहे. सो आय होप की तुम्हाला जास्त डिस्टर्ब होत नसावं. थोडं समजून घ्या, कोऑपरेट करा. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने वाचा व अयोग्य विधान ओळखा. आता अगेन चुकीचं विचारलं. 4 विधानं दिली आहेत म्हणजे याच्यापैकी एक विधान 100% चुकीचं आहे. पहिलं विधान आहे, जानेवारी 2000मध्ये डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकी आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आला. दुसरं विधान आहे, 12 जुलै 2006 रोजी कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना प्रोफेसर सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. तिसरं विधान आहे, नोव्हेंबर 2022 पासून राजीव लक्ष्मण करंदीकर हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि चौथं विधान आहे, अध्यक्षांचा पदावधी 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. हे चौथं विधान चुकीचं आहे. बाकी 3 विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. आणि या 3 विधानांमधून काही फॅक्ट आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, जसं की जानेवारी 2020ला डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकी आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आलेला, पण तो कायमस्वरूपी नव्हता. 2000ला स्थापन करण्यात आला. त्याच्यानंतर 12 जुलै 2006 ही डेट तुमची तोंडपाठ पाहिजे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग जो आहे त्याची स्थापना करण्यात आली प्रोफेसर सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली. आणि मग आत्ता सध्या जर तुम्हाला विचारलं अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत राजीव लक्ष्मण करंदीकर. नोव्हेंबर 2022 पासून हे त्या आयोगाचे अध्यक्ष आहेत. या अध्यक्षांचा पदावधी 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो का, तर नाही, 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत असेल. राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमधलाच हा पॉईंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन बनू शकतो. नेक्स्ट आहे, खालील उद्दिष्टे कोणत्या पंचवार्षिक योजनेची आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला पंचवार्षिक योजना दिली जाते, त्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान कोणते उपक्रम जे आहेत ते हाती घेण्यात आले हे विचारलं जातं. पण जर हिस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न येतात तसा एखादा प्रश्न आला की तुम्हाला योजनेबद्दलची माहिती दिली आहे विधानांमध्ये आणि परत विचारलं की कुठली योजना आहे ते ओळखा, तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. 4 विधान आहेत. पहिलं विधान आहे, विकासाचा दर 4.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करणं, जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करणं. याच्यावरूनच तुम्हाला कळलं पाहिजे की कुठली पंचवार्षिक योजना आहे. 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार आणि समाजवादी समाज रचनेचं तत्व. आवडी अधिवेशन काँग्रेसचं आठवत असेल तुम्हाला. तर ही सगळी जी उद्दिष्ट होती ती होती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची. एक व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे जिथे पहिल्या योजनेपासून ते 5व्या योजनेपर्यंतच्या प्रत्येक योजनेची डिटेलमध्ये माहिती, त्या योजनांच्या दरम्यान कोणते उपक्रम हाती घेण्यात आले, त्या योजनांची उद्दिष्ट कोणती होती आणि हे सगळं तुम्ही एका ट्रिकच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवू शकता की एक लेक्चर पाहिलं तर पहिल्या 5 योजना तुमच्या तोंडपाठ होतील हे मी दिलेलं आहे. सो तो व्हिडिओ पाहून घ्या. इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथून पहिल्या 5 पंचवार्षिक योजना तर तुमच्या तोंडपाठ होतील. मग आता दुसऱ्या योजनेचा जर आपण विचार केला, 1956 ते 1961 या कालावधीसाठी ही योजना होती. मुख्य भर हा जड व मूलभूत उद्योगांवरती होता आणि याच्यासाठी वापरण्यात आलेलं जे प्रतिमान होतं ते होतं PC महालनोबिस प्रतिमान. ठीक आहे, जे की औद्योगिकीकरणावरती भर देणारं प्रतिमान आहे. ब्रह्मानंद आणि वकील हे प्रतिमान वापरण्यात यावं असं सुचवण्यात आलेलं, पण ते स्वीकारण्यात आलेलं नव्हतं. ते प्रतिमान नंतर 7व्या योजनेमध्ये स्वीकारण्यात आलं. ठीक आहे, आणि मग 7वी 8वी योजना असेल की नाही, तर नियोजनाच्या बाबतीमध्ये किंवा इव्हन तुम्ही अर्थसंकल्प जेव्हा अभ्यासता तिथे सुद्धा 0 बजेटसारख्या संकल्पना असतील. तर या सगळ्यामध्ये 7व्या 8व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान घेण्यात आलेले जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते खूप तुम्हाला रिलेट
करून लक्षात ठेवाव्या लागतात सार्वजनिक वित्त या टॉपिकशी सुद्धा. त्याच्यानंतर 1956चं जे औद्योगिक धोरण आहे ते सुद्धा याच योजनेच्या दरम्यान स्वीकारण्यात आलं, कारण औद्योगिकीकरणावरती मुख्य भर आहे, जड आणि मूलभूत उद्योगांना मुख्य भर देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. उपनाव काय होतं या योजनेचं? या योजनेलाच नेहरू महालनोबिस योजना असं सुद्धा म्हटलं जातं किंवा भौतिकवादी योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि या योजनेची उद्दिष्ट आत्ताच आपण पाहिली. विकासाचा दर हा 4.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करायचा होता. ॲक्च्युली दुसऱ्या योजनेमध्ये जेवढा अपेक्षित होता त्याच्यापेक्षा कमी साध्य झालेला आहे. जड आणि मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगिकीकरण, 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी रोजगार. लक्षात ठेवा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेला रोजगाराचं लक्ष 10 ते 12 लाख इतकं ठेवण्यात आलेलं होतं. ही एक फॅक्ट आहे जी विचारली जाऊ शकते. आणि समाजवादी समाजरचनेचं तत्त्व जे आहे ते सुद्धा स्वीकारण्यात आलेलं होतं. या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान जे काही प्रकल्प हाती घेण्यात आले याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यातले 3 महत्त्वाचे लोह पोलाद प्रकल्प आहेत. पहिला आहे भिलाई पोलाद प्रकल्प, दुसरा रूरकेला आणि तिसरा दुर्गापूर. आयोगाने हे प्रकल्प कोणाच्या मदतीने म्हणजे कोणत्या देशाच्या मदतीने आपण उभारलेले होते हे सुद्धा विचारलेलं होतं. तर भिलाई पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने आहे 1959ला, रूरकेला 1959लाच जर्मनीच्या मदतीने आणि दुर्गापूर पोलाद प्रकल्प 1962ला ब्रिटनच्या मदतीने. त्याचबरोबर बोकारो चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. ठीक आहे. हा पण आय थिंक बोकारो पण रशियाच्या मदतीने आहे. भिरू राजदुबे. येस. तर एकदा कन्फर्म करा, बोकारो जो आहे तो चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान सुरू करण्यात आलेला एक प्रकल्प आहे जो विचारला जातो. याच्यासोबतच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही जी काही एक कंपनी आहे, भेलची स्थापना भोपाळ इथे करण्यात आली. आणि नानगल आणि रूरकेला हे जे 2 खत कारखाने आहेत हे सुद्धा याच पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान उभारण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न आहे, या टाईपचे पण काही प्रश्न यापूर्वी आयोगाने विचारलेत की सरळ सरळ जोड्या लावा न देता जोड्यांच्या स्वरूपातला प्रश्न आहे आणि खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेत ज्याच्यामध्ये एक एक जोडी लावून दिली आणि विचारलं की कुठली जोडी योग्य आहे किंवा अयोग्य आहे. मग आता इथे जर आपण पाहिलं तर एकीकडे शाश्वत विकास ध्येयाचा क्रमांक दिलेला आहे आणि दुसरीकडे संबंधित बाब दिली म्हणजे त्या क्रमांकाचं कुठलं ध्येय आहे ते विचारलेलं आहे. सो शाश्वत विकास ध्येय क्रमांक 10, 13, 14 आणि 15 विचारले. आणि इकडे दिले हवामान क्रिया, जमिनीवरील क्रिया, असमानता कमी करणे, पाण्याखालील जीवन आणि पायाभूत संरचना. जर तुम्ही शाश्वत विकास ध्येय लक्षात ठेवण्यासाठी थोडेसे धडपडत असाल, लक्षात राहत नसेल, तर ऑलरेडी मी शाश्वत विकास ध्येयांचा एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये 17च्या 17 ध्येय जी आहेत ती लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगितली आहे. त्या अख्ख्या स्टोरीतून 17च्या 17 ध्येय तुमची तोंडपाठ होऊन जातील. ठीक आहे. सो त्यांनी जो व्हिडिओ पाहिला आहे त्यांना माहिती की 10 नंबरमध्ये असमानता कमी करणं हे आहे. सो 1ला 3 असायला पाहिजे, बरोबर आहे. 13मध्ये जर आपण पाहिलं तर हवामान क्रिया आहे म्हणजे हवेतील जीवन असं सुद्धा काही ठिकाणी आहे, त्याच्यामुळे दुसरी जोडी बरोबर आहे. 14मध्ये जर आपण पाहिलं तर 14मध्ये असायला पाहिजे पाण्याखालील जीवन, 14 मासे असं मी ते चित्र काढून दिलेलं आहे. सो पाण्याखालील जीवन पाहिजे. इथे मात्र दिले पायाभूत संरचना, त्याच्यामुळे हे चुकीचे आहे. आणि 15 जर आपण पाहिलं तर जमिनीवरील जीवन, त्यामुळे हे बरोबर आहे. ठीक आहे. 13, 14, 15 जे आहे हवेतील जीवन, पाण्याखालील जीवन, जमिनीवरील जीवन असं लक्षात ठेवायचं आहे. मग ही जी शाश्वत विकास ध्येय आहेत 14मध्ये काय आहे, पाण्याखालील जीवन आहे. शाश्वत विकास ध्येय लक्षात ठेवण्यासाठी जो ट्रिकचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला वरती याच्यामध्ये देईन, कार्डमध्ये देईन, तर तिथून तुम्ही पाहून घ्या. वरती लिंक पॉपअप होईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. ही सगळी जी ध्येय आहेत ती तुमच्या लक्षात राहून जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न, आर्थिक नियोजन ही बाब भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅशमध्ये समाविष्ट आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पॉलिटीच्या दृष्टीने किंवा इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने बनू शकतो. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची की यापैकी नाही. जेव्हा आपण आर्थिक नियोजनाबद्दल बोलतो तर ही बाब समवर्ती सूचीमध्ये येते. ठीक आहे. आपल्या राज्यघटनेची जी 7वी अनुसूची आहे किंवा परिशिष्ट आहे याच्यामध्ये आपल्याला विषयांची विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये केलेली पाहायला मिळते. याच्यामध्ये 3 सूची आहेत. पहिली आहे संघ सूची, त्याच्यानंतर राज्य सूची आणि त्यानंतर समवर्ती सूची. याच्यामध्ये आर्थिक नियोजन या विषयाचा जर आपण विचार केला तर आर्थिक नियोजन ही जी बाब आहे ही समवर्ती सूचीमधल्या विषय क्रमांक 20 मध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. फिलिप्स वक्र डॅश डॅश यांच्यातील संबंध दर्शवतो. आता हा जो प्रश्न आहे की नाही, या प्रश्नाच्या बाबतीतली गंमत अशी आहे की आयोगाने आता 2023 आणि 24च्या मेन्सचा जर विचार केला तर एका मेन्सला सरळ सरळ असा प्रश्न विचारला की फिलिप्सचा वक्र हा डॅश डॅश यांच्यातील संबंध दर्शवतो. हा प्रश्न मी तिथून घेतलेला आहे मेन्सच्या पेपरमधून. असं विचारलं आणि पुढच्या पेपरमध्ये
आयोगाने विचारले की फिलिप्सचा वक्र जो आहे तो महागाई आणि बेरोजगारीमधलं जे काही चित्र आहे ते म्हणजे डॅश डॅश कालावधीसाठी दर्शवतो, म्हणजे अल्पकालीन आहे की दीर्घकालीन आहे, असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे जेव्हा एखादा प्रश्न तुम्ही करताय, जेव्हा आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करतोय, तर आपली ही जबाबदारी आहे की आणखी डिटेलमध्ये जाऊन त्याच्यातल्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. कारण आयोगाने जसाच्या तसा प्रश्न जरी नाही विचारला तरी त्या प्रश्नाशी रिलेटेड असणारी अधिकची जी माहिती आहे त्याच्यातून पुढच्या वर्षीचा प्रश्न बनतो. मग इथे जर आपण पाहिलं तर फिलिप्सचा वक्र जो आहे तो महागाई आणि बेरोजगारी यांच्यामध्ये, म्हणजे बेरोजगारीचा दर आणि चलनवाढ किंवा महागाई यांच्यातलं जे काही व्यस्त प्रमाण आहे तो संबंध स्पष्ट करत असतो. म्हणजे जेव्हा किंमत वाढ होते, चलन वाढ होते किंवा महागाई वाढते त्यावेळेला बेरोजगारीचा दर जो असतो तो कमी होत असतो. तर फिलिप्सचा वक्र हा एक अर्थशास्त्रामधला महत्त्वाचा सिद्धांत आहे. न्यूझीलंडचे अर्थशास्त्रज्ञ A.W. फिलिप्स यांनी 1958 हा मांडलेला आहे. UK युनायटेड किंगडममध्ये 1861 ते 1957 या काळामध्ये तिथली जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा विचार करून त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग आता हा जो काही फिलिप्सचा वक्र आहे ना, हा अल्पकालीन चित्र स्पष्ट करतो, हे महत्त्वाचं आहे. शॉर्ट रन फिलिप्स कर्व हे लक्षात ठेवा. आयोगाने असा प्रश्न मेन्सला विचारला, तो प्रश्न तुम्हाला प्रीला विचारला जाऊ शकतो. या सिद्धांतानुसार अल्पकाळात जर एखाद्या अर्थव्यवस्थेत बेरोजगारी कमी करायची असेल तर चलनवाढ जी आहे ती वाढते. म्हणजे जर बेरोजगारी कमी करायची तर चलनवाढ होणार, महागाई जी आहे ती वाढणार. या उलट जर महागाई कमी करायची असेल तर बेरोजगारीमध्ये वाढ करावी लागते. कारण जेव्हा अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या संधी वाढतात आणि बेरोजगारी कमी होते तेव्हा कामगारांची मागणी वाढते. म्हणजे पहा, समजा एका फॅमिलीमध्ये 6 लोक आहेत, या 6 पैकी सध्या 2च लोक काम करतात, बाकी 4 लोक जे आहेत ते बसून खात आहेत. ऑब्वियसली जर 4 लोक बसून खात आहेत, 2 लोक कमवत आहेत, तर या 2 लोकांवरती जास्त लोड येणार आहे आणि त्यामुळे या कुटुंबाची, या 6 लोकांची जी काही मागणी असणार आहे, मार्केटमधून कुठलीही गोष्ट घेण्यासाठीची जी मागणी असणार आहे ती कमी असणार आहे. आता विचार करा की या 4 पैकी आणखी 2 जे आहेत ते काम करायला लागले, म्हणजे काम करणाऱ्यांची संख्या झाली 4, घरी बसलेल्यांची संख्या किती आहे? 2. आता जर 4 लोक कमवत आहेत तर ऑब्वियसली हे जे 6 लोकांचं कुटुंब आहे यांची मागणी वाढणार आहे. म्हणजे या लोकांच्या हातात पैसा जास्त येतोय तर हे खर्च जास्त करणार आहेत, म्हणजे हे मार्केटमध्ये जाऊन कुठली ना कुठली वस्तू खरेदी करण्यासाठी डिमांड करणार आहेत. आणि जर हे डिमांड करत असतील, मार्केटचं रूल आपल्याला साधा सरळ माहिती आहे, जेव्हा मागणी वाढते तर किमती वाढतात. म्हणजेच बेरोजगारी कमी झाली ना, बेरोजगारी कमी झाली म्हणजे यांना रोजगार मिळाला आहे, बेरोजगारी कमी झाली, महागाई वाढली, असं हे सरळ सरळ चित्र आहे जे फिलिप्सने सांगितलेलं आहे. त्याचं म्हणणं आहे जेव्हा अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या संधी वाढतात आणि बेरोजगारी कमी होते तेव्हा कामगारांची मागणी वाढते. यामुळे कंपन्यांना कामगारांना आकर्षित करण्यासाठी अधिक वेतन द्यावे लागते आणि मग वाढलेल्या वेतनामुळे सुद्धा वस्तूंच्या किमती वाढतात, ज्याच्यातून चलनवाढ जी आहे ती निर्माण होते. यांनी कंपनीचा जो काही पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो सांगितला. म्हणजे समजा एखाद्या कंपनीमध्ये ऑलरेडी 100 कामगार आहेत, त्यांनी आणखी 50 कामगार घेतले, 150 कामगार झाले. आता जी कंपनी अगोदर काही प्रोडक्शन घेत होती 100 लोकांच्या मदतीने, आता जर 150 कामगार आले तर त्यांना 150 कामगारांचा पगार द्यावा लागणार आहे. म्हणजे त्यांना एक्स्ट्राचे पैसे जे आहेत ते खर्च करावे लागतात. म्हणजे त्यांना त्यांचं इन्कम वाढवणं पण गरजेचं आहे. मग ते काय करतील? त्यांच्या प्रोडक्टची किंमत वाढवतील. किंमत वाढवली म्हणजेच महागाई झाली, अशा पद्धतीने. पुढचा प्रश्न आहे, तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेवर आधारित सरकारी अंदाजानुसार 2009-10 साली किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती? 29.8, 21.9, 26.5 आणि 28.2. ज्याने तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, लकडावाला समिती हे थोडंसं डिटेलमध्ये अभ्यासले त्याने शेवटचे 2 ऑप्शन लगेच एलिमिनेट केले असतील. घाईघाईमध्ये उत्तर दिलं असेल पर्याय क्रमांक 2. मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय दिलं. प्रश्न क्रमांक 9 आणि तुम्ही दिलेलं उत्तर हे मला कमेंट करून सांगा. ॲक्च्युली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. असं का आहे? आम्ही तर आत्तापर्यंत 21.9 वाचलेलं आहे. कारण आपण जेव्हा तेंडुलकर समिती अभ्यासतो तेव्हा आपण 2011-12चे आकडे अभ्यासतो. इथे 2009-10चा विचारलेला आहे. तेंडुलकर समितीने 3 वेगळ्या वेगळ्या वर्षांसाठीचे आकडे जे आहेत ते जाहीर केलेले होते. ठीक आहे. आणि मग 2009-10 साली जे काही दारिद्र्याचं प्रमाण आढळलं भारतामध्ये 29.8% होतं. ग्रामीण भागामध्ये
33.8% आणि शहरी भागामध्ये 20.9% इतकं ते प्रमाण होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे 29.8% हे त्याचं उत्तर असेल. आता ज्यांना पण दारिद्र्यविषयक समित्या लक्षात ठेवायला कठीण जाते, त्याच्यातले आकडे लक्षात ठेवायला कठीण जाते, त्यांनी जो काही मासिक खर्च सांगितलेला आहे दरडोई प्रतिव्यक्ती प्रतिमाह खर्च जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन होते. मग ग्रामीण भागासाठी किती, शहरीसाठी किती, एकूण भारतासाठी किती. इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट ओपन करायची, त्याच्यामध्ये दारिद्र्यविषयक तेंडुलकर समिती, रंगराजन समिती विथ ट्रिक्स आणि ते अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे नोट्स या प्रकारच्या आहेत. म्हणजे जे काही मी बोर्डवरती लिहून किंवा स्लाईडवरती लिहून तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते पाहिल्यानंतर ते आकडे तुमच्या मेंदूमध्ये असे फिट होतील की तुम्हाला ते कधीही विचारले तरी तुम्हाला ते आठवतील. त्यामुळे एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून ते लेक्चर पहा. डेफिनेटली या समित्या जर लक्षात ठेवायला तुम्हाला कठीण जात असेल तर तो टॉपिक तुम्हाला इंटरेस्टिंगच नाही वाटणार, तर त्याहूनही जास्त म्हणजे त्याच्यातल्या अवघड वाटणाऱ्या फॅक्ट तुमच्या तोंडपाठ होऊन जातील. ठीक आहे, त्यामुळे ते लेक्चर पाहायला विसरू नका. एंड स्क्रीनला मी लिंक देईन. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. आता अगेन हा जो प्रश्न आहे एक असा कायदा ज्याच्यावरती आयोगाने आय थिंक 2018, 19, 20, 21, 22, 23 पण मे बी एक 5-6 वर्ष सलग प्रश्न विचारला आहे. म्हणजे अगेन हा टॉपिक असा आहे FRBM हा कायदा की जो आपण स्किप करून नाही चालणार. आणि म्हणून मग FRBMवरती विचारलेले मागील वर्षाचे प्रश्न आणि कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि FRBMचं इन डिटेल असं विश्लेषण असणारा एक व्हिडिओ मी एका चॅलेंजमध्ये घेतलेला होता, एक लेक्चर घेतलेला. तो सेम व्हिडिओ मी यूट्यूबवरती फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. अगेन इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट ओपन करायची किंवा या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी FRBMचा सुद्धा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक देईन तुम्हाला. हे लेक्चर पाहून झाल्यानंतर न विसरता ते लेक्चर पण पहा, कारण इथे प्रश्न बनतात. मग इथे 2 विधानं दिली आहेत. पहिलं विधान आहे FRBM कायदा 5 जुलै 2004ला लागू झाला. हे बरोबर आहे. FRBM कायदा जो आहे तो 5 जुलै 2004 पासून लागू झालेला आहे. हा कायदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना बंधनकारक आहे. आता इथे थोडंसं हे आहे, FRBM ॲक्ट जो आला ना तो केंद्र सरकारवरती बंधनं लादण्यासाठी आला. काही राज्यांनी स्वतःसाठी सुद्धा FRBM कायद्याचे आहेत ते पारित केलेले आहेत. काही राज्य अशी आहेत ज्यांनी केंद्राच्या आधीच स्वतःसाठी पारित केलेलं. आणि हा प्रश्न पण आयोगाने एकदा विचारलेला की कोणती राज्य आहेत की ज्यांनी केंद्राच्या आधी FRBM जो आहे तो पारित केलेला. तर तो पॉईंटसुद्धा लेक्चरमध्ये कवर केलेला आहे, त्यामुळे लेक्चर न विसरता पहा. मग इथे कोणती विधाने बरोबर आहे तर विचारले तर फक्त पहिलं विधान जे आहे ते बरोबर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, तर राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा असं या कायद्याचं पूर्ण नाव आहे. 2003 FRBM ॲक्ट 2003 असं आपण त्याला म्हणतो. याची अंमलबजावणी 5 जुलै 2004ला झालेली आहे. मुख्य उद्दिष्टांमध्ये राजकोषीय तूट कमी करणं आणि महसुली तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारवरती बंधनं आणण्यासाठी म्हणून हा कायदा करण्यात आलेला होता. राज्य सरकारवरती कुठल्याही प्रकारची बंधनं जी आहे ती हा कायदा लादत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारचे अंदाजपत्रक खालील माहिती देते. आता भारत सरकारचं जे अंदाजपत्रक आहे ज्याला तुम्ही बजेट असं म्हणता, आपल्या घटनेमध्ये बजेट हा शब्द दिलेला नाही आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं त्याला म्हटलं जातं. मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे आकडे जाहीर केले जातात. आपल्याला माहिती आहे की जमा खर्चाचा जो काही सगळा लेखाजोखा आहे तो त्याच्यामध्ये असतो. म्हणजे जे काही सरकारचा महसूल आणि खर्च यांचा पूर्ण तपशील त्याच्यामध्ये असेल. म्हणजे डी तुमच्या उत्तरामध्ये असायलाच पाहिजे. फक्त डीवाला ऑप्शन नाही आहे, म्हणजे ऑब्वियसली तुमचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. कारण बाकी जर ऑप्शन पाहिले तर फक्त ए, फक्त बी, फक्त सी असे ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला काय पाहिजे, डी उत्तरामध्ये पाहिजे. कारण महसूल आणि खर्च यांचा पूर्ण तपशील असतोच असतो. म्हणजे पहिल्या 3मध्ये जरी मला कन्फ्युजन असेल तरी उत्तर माझं पर्याय क्रमांक 4 हे येतं. 3 हे 100% असणारच आहेत. ज्या वेळेला एक्झाममध्ये तुम्हाला असं होतं की एखादा प्रश्न वाचल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन आहे त्यावेळेला ऑप्शन्स काळजीपूर्वक वाचायचे. बऱ्याचदा माहिती नसणाऱ्या प्रश्नांची उत्तरं फक्त ऑप्शनवरून तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकता. मग पहा, पुढच्या वर्षाचे अंदाज दिलेले असतात, ऑब्वियसली दिलेले असतात. आधीच्या वर्षाच्या वास्तविक आकडे की गेल्या वर्षी कुठे किती खर्च झाला, किती प्रस्तावित होता, किती ॲक्च्युली खर्च झाला हे सगळं त्याच्यामध्ये असतं. आणि चालू वर्षासाठीचे अंदाज आणि सुधारित आकडेसुद्धा याच्यामध्ये दिलेले असतात. सो वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आयोगाने सरळ एकदा 1 लाइनर क्वेश्चन पण विचारला की वार्षिक वित्तीय विवरणपत्र किंवा अर्थसंकल्प हा राज्यघटनेला कुठल्या कलमानुसार मांडला जातो. कलम इथे कमाल झालेले, कलम 100
2012 ठीक आहे. हे लक्षात ठेवा. 3 प्रकारचे आकडे असतात याच्यामध्ये. पुढच्या वर्षाचे अंदाज, आधीच्या वर्षाचे वास्तविक आकडे आणि चालू वर्षातील अंदाज व सुधारित आकडे. हे सगळे आकडे म्हणजेच काय असतं, सरकारचा एकूण महसूल आणि सरकारचा एकूण खर्च. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अनुच्छेद 275 अंतर्गत दिली जाणारी अनुदाने आणि त्यांचे प्रमाण हे कोण निश्चित करतं? कलम 275 नुसार राज्यांना काही अनुदानं दिली जातात केंद्र सरकारकडून. मग ही अनुदानं कशा पद्धतीने दिली जातील? काही साधारण अनुदानं असतात, काही विशेष अनुदानं असतात. ही अनुदानं जी दिली जातील ती कुठल्या प्रमाणात दिली जाणार, कोणत्या स्वरूपात दिली जाणार, हे ठरवण्याचं काम कोण करतं किंवा याच्याबद्दलच्या शिफारशी कोण करतं, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर सरळ सरळ आहे, हे वित्त आयोग ठरवतो. कलम 280 नुसारच्या वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. हा वित्त आयोग हे ठरवत असतो. इव्हन कर महसुलाची विभागणीसुद्धा वित्त आयोग जो आहे तो शिफारशी करतो, त्याच्यानुसार केली जाते. मग वित्त आयोगाचं जर आपण म्हणजे याचं उत्तर वित्त आयोग असेल. कलम 275चा जर आपण विचार केला तर केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक मदतीची वैधानिक अनुदानाची गरज असलेल्या काही राज्यांना वित्तीय सहाय्य प्रदान करतं. या कलमांतर्गत केंद्र सरकार भारताच्या एकत्रित निधीतून म्हणजे जो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे याच्यातून त्या संबंधित राज्यांना अनुदान देत असतं. ठीक आहे. हे 275 आहे. आणि याची जर काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहिली तर आर्थिक कमतरता किंवा भौगोलिक कारणांमुळे जी राज्य मागे राहिली आहेत किंवा ज्यांचा विकास कमी झालेला आहे त्यांचा विकास करणं आणि समतोल प्रादेशिक विकासाला चालना देणं या उद्देशाने कलम 275 या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याची शिफारस कोण करतं? ऑब्व्हियसली वित्त आयोग करतो, फायनान्स कमिशन ऑफ इंडिया. आणि याच्या शिफारशीनुसारच हे अनुदानाचं वाटप जे आहे ते केलं जातं. आदिवासी कल्याणासाठी सुद्धा या कलमांतर्गत मिळणाऱ्या निधीचा एक मोठा भाग जो आहे तो अनुसूचित जमातींच्या म्हणजे STच्या कल्याणासाठी आणि आदिवासी बहुल राज्यांमध्ये विकासात्मक योजना राबवण्यासाठी वापरला जातो. आणि कलम 280 वित्त आयोगाची तरतूद आहे. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करत असतं. ठीक आहे. घटनात्मक आयोग आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटना WTO चा करार जो आहे तो केव्हा अंमलात आला? लक्षात घ्या की करार केव्हा अंमलात आला असा विचार आहे. आपल्याला माहिती आहे WTOची स्थापना होण्यापूर्वी एक करार होता गॅट, आणि या गॅटलाच नंतर स्वरूप प्राप्त झालं WTOचं. म्हणजे या गॅटचाच तो करार जो आहे तो अंमलात आला आणि WTOची स्थापना करण्यात आली. ही तारीख आहे 1 जानेवारी 1995. 2 ठिकाणी 1 जानेवारी दिले पण इयर आहे 1995, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. तर हा जो आहे दर आणि व्यापारावरील सामान्य करार म्हणून त्याला ओळखलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी 23 देशांनी 30 ऑक्टोबर 1947 तारीख लक्षात ठेवा, माझ्या बड्डेची तारीख आहे 30 ऑक्टोबर 1947चा जन्म नाही आहे माझा, पण 30 ऑक्टोबर 1947ला स्वाक्षरी केलेला बहुपक्षीय करार होता. आणि मग त्याचं WTOमध्ये रूपांतर झालं. 1 जानेवारी 1995 रोजी गॅट संपुष्टात आला आणि त्याऐवजी अधिकृत अशी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून जागतिक व्यापार संघटना WTOचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि गॅटचे जे नियम आहेत ते आता WTO अंतर्गत जे काही करार येतात त्याच्यामध्ये मग गॅट 1994चा ते भाग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर हेडक्वार्टर कुठे आहे WTOचं? जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. याच्यामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर 166 देश आहेत. करंटच्या संदर्भाने जर प्रश्न विचारला तर WTOमध्ये अलीकडेच 2024 समाविष्ट झालेला जो देश आहे तो आहे तिमोर लेस्से. ठीक आहे. तिमोर लेस्से हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील नवीन आर्थिक सुधारणा सरकारने कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू केली? आता पहा, आर्थिक सुधारणा, उखाजा धोरण, LPG धोरण ज्याला आपण म्हणतो, याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेत. याच्यातले बरेचसे प्रश्न हे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती असतात. म्हणजे उखाजा धोरण का राबवण्यात आलं त्याच्या पाठीमागची कारणं, किंवा उखाजा धोरण राबवल्यानंतर कुठला अनुकूल परिणाम झाला किंवा कुठला प्रतिकूल परिणाम झाला किंवा कुठला अपेक्षित होता आणि तो झाला नाही, या टाईपचे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. मग जर आपण आता इथे पाहिलं तर भारताचं नवीन आर्थिक सुधारणा धोरण जे आहे ते कोणाच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये राबवण्यात आलेलं? तर त्यावेळेला होते PV नरसिंह राव यांचं सरकार होतं. तर 1991ला सरकारने PV नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. त्यावेळेला जे आपले अर्थमंत्री होते, वित्तमंत्री, ते होते डॉक्टर मनमोहन सिंग. आणि रिसेंटली त्यांचं निधन झालं, त्याच्यामुळे पण हा प्रश्न जो आहे म्हणजे दोन्ही अँगलनी
मनमोहन सिंग यांच्या बाबतीत प्रश्न आला, काही विधानं आली तर तिथे पण विचारला जाऊ शकतो, सेपरेटली पण विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचं उद्दिष्ट आहे? तर हे तर तुमचं पाठच असायला पाहिजे. 2045. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 जे पहिलं लोकसंख्या धोरण होतं, त्याच्यानंतर आलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. हे जे 2000चं धोरण आलं याच्यानुसार 3 प्रकारची उद्दिष्ट ठरवण्यात आलेली. काही होती तात्कालिक किंवा तात्काळ किंवा तातडीची उद्दिष्ट, म्हणजे जी लगेच साध्य करायची आहेत. मग आता ज्यावेळेला अशा प्रकारची उद्दिष्ट तुम्हाला आयोगाकडून विचारली जातील तर आपल्या कॉमन सेन्सनी आपण ठरवू शकतो की कुठली उद्दिष्ट असतील की जी लवकरात लवकर पूर्ण करता येऊ शकतात, जी तातडीची असतील. काही होती मध्यावधी उद्दिष्ट, म्हणजे जी 2010पर्यंत साध्य करायची होती. त्याच्यामध्ये जनन दर ठरवण्यात आलेला, माता मृत्यू दर जो आहे त्याच्यासाठी काही आकडे जे आहेत ते निश्चित करण्यात आले. आणि तिसरी होती दीर्घकालीन उद्दिष्ट. त्याच्यामध्ये दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये लोकसंख्या स्थिरीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं 2045पर्यंत. सो लोकसंख्या धोरण 2000 याच्यावरचं सुद्धा एक व्हिडिओ मी इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये ॲड केलेला आहे, जिथे तुम्हाला लोकसंख्या धोरण 2000ची बेसिक माहिती, म्हणजे कोणी सुरू केलं, काय ती समिती होती वगैरे, आणि त्यांची जी उद्दिष्ट होती हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. ते लेक्चर पण पाहून घ्या, कारण लोकसंख्येची जी धोरणं आहेत त्याच्यावरती आयोगाने याच्यापूर्वी बऱ्याचदा प्रश्न विचारले. जसं आपण पॉलिटीमध्ये मूलभूत कर्तव्य, महान्यायवादी, महाधिवक्ता एका पाण्याचे टॉपिक पाहतो, पण त्याच्यावरती प्रश्न आहेत परत. तसंच लोकसंख्या धोरण म्हणजे अगदी छोटे छोटे मुद्दे आहेत, म्हणजे एका पानामध्ये हे दोन्ही पॉईंट कव्हर होतील इतके छोटे मुद्दे आहेत, पण त्याच्यावरती वारंवार प्रश्न आलेले आहेत, म्हणून हे पॉईंट्स जे आहेत ते कव्हर करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इकॉनॉमिक्सचं एक्सप्लेनेशन जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. मला आशा आहे की हा उपक्रम तुमच्यासाठी फायदेशीर ठरत असेल. थोडी तब्येत ठीक नाही आहे, बोलायला थोडासा त्रास होतो आहे, तरीसुद्धा ही सिरीज कंटिन्यू करण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्याकडून कुठलाही खंड पडू नये याची मी पूर्णपणे काळजी घेईन. फक्त तुमच्याकडून तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. ठीक आहे. जर हे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील तर न विसरता मला कमेंट करून सांगा, कारण जेव्हा तुमची मी कमेंट वाचते माझं दुखडं कुठे जातं आणि मी परत एकदा लेक्चर करायला तुमच्यासमोर येऊन बसते, कॅमेरासमोर येऊन बसते. त्यामुळे जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे क्वेश्चन पेपर जर तुम्हाला हवे असतील तर आपलं ॲप आहे वॉरियर ऑफिसर, ते डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, आणि तिथे स्वप्नसिद्धी अंतिम पर्व या कोर्समध्ये तुम्हाला या सगळ्या टेस्टच्या आहेत त्या मिळून जातील. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.